अंबरनाथ नगर परिषदेवर भाजपाने आपला झेंडा फडकवलाय। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तेजश्री करंजुले विजयी झाल्यात। अंबरनाथ शहरात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट सामना पाहायला मिळाला। शिवसेना शिंदे गटाकडून मनीषा वाडेकर तर भाजपाकडून तेजश्री करंजुळे यांच्यात अटीतटीची लढत झाली। या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता। अंबरनाथ नगर परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात जाहीर सभा झाल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती। अखेर मतदार राजाने भाजपच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांना कौल देत नगराध्यक्ष पदावर मोठ्या मताधिक्याने विजय केले आहे। दरम्यान या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून शहरात जल्लोष साजरा केला जात आहे। सर्वात पहिले सगळ्यांचा आभार की देवाचे पण आभार मानते आणि पूर्ण अंबरनाथकरांचे आभार मानते की इतका विश्वास दाखवला माझ्यावरती आणि खूप खुश आहोत सगळे आम्ही। 50,934 मतं पडलेली आहेत, 6,300 ची आपली लीड आहे। कसं माहिती का, इतके दिवस आम्ही प्रचारामध्ये बघितलं की त्या लोकांना ते नकोच होते अशा प्रकारे दिसले आणि भयमुक्त यासाठी बोलत होतो की याच्या आधीचे अनुभव होते, लोकांनी सांगितलेले होते आणि त्याच अनुभव लोकांना आला की आम्हाला काहीच करायला लागलं नाही, त्यांनीच ते केलं आणि त्याचे खड्डे खणले स्वतः आणि त्या खड्ड्यात पडले असं मी म्हणतो। या विजयाचं श्रेय अख्ख्या पूर्ण अंबरनाथकरांना पण आहेतच, माझ्या आई वडिलांना, माझ्या कुटुंबाला आहेत। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं झालेलं आहे। त्याचबरोबर माझे सासरे, त्यांना मी खूप जास्त श्रेय देईन की त्यांच्या मार्गदर्शनानेच मी यापर्यंत पोहोचले असं म्हणतो। नक्कीच काय झालं होतं, याच्या मुख्यमंत्री आल्यानंतर बऱ्याच ज्या गोष्टी होत्या त्या क्लिअर केल्या आणि त्यांचं नेहमी ते विकासाच्याबद्दल बोलतात आणि अंबरनाथचा विकास कसा करणार आहेत त्यांनी त्याचं सगळं काम सांगितलं आहे। त्याच्यामुळे जनता नक्कीच खुश आहे आणि म्हणून त्यांनी भाजपवर चांगला विश्वास दाखवला आहे। हे बघा, पहिले आपल्या अंबरनाथनं मूलभूत गरजांसाठी वंचित झालेलं आहे। पाणी मोठा प्रश्न आहे, स्वच्छता मोठा प्रश्न आहे। पाणी आणि स्वच्छता हे दोन प्रश्न मी